आई हां. काय करते? मी आज ना मॅगी बनवते. पण तुला कोणी सांगितलं मॅगी बनवायला? मॅगी बनवायला मला ना माझ्या तोंडाला चव नाही. हां तोंडाला चव नाही ना जरा म्हणलं चटपटी मॅगी हां, बनवते. जरा क्लायमेट पण थोडं चेंज झालं आहे आणि थोडा टेस्ट पण चांगला होईल. कधीतरी मॅगी खाल्लेलं बरं आहे ना. हां. मग तुझं झालं तयारी? मग झाली तयारी. हां, वाटतं हे आपलं कांदा मिरची टमाटर बेसिक जे असतं ते, आणि हे आपलं मॅगी पॅकेट्स. तर मग स्टार्ट करूया हं. आपला रेसिपी. हं. आज आपण बेसिक ठेवलं आहे हं. आणि चविष्ट टेस्टी मॅगी जे फटाफट रेडी होईल. हं. कारण टेस्टसाठी कधीतरी थोडं टेस्ट चांगला नसेल तर खाल्लेलं बरं आहे की नाही. हं. चलो मग आपण स्टार्ट करूया व्हिडिओ. वा, तर आमच्या दोघांचं असं मत आहे की म्हणजे फक्त टेस्ट खराब किंवा असं काय मूड नसेल तर नाही, पण एक चांगला मूडसाठी पण आपण खाऊ शकतो मॅगी जेव्हा आपण मूड होईल आहे की नाही. हां. कारण मॅगी हे मूड रिफ्रेशिंगसाठी पण आपण म्हणू कधी असं शकतो आहे. थोडीफार भूक वगैरे लागली तर खाऊ शकतो ना. हां, लाईट स्नॅक म्हणून. पण रेग्युलरली नाही खाल्लं पाहिजे. हं. आणि आणि नाही खाल्लं तरी चालेल, असं काय जरुरी नाही आहे ना. चलो नाईस. चिलीज हे असे मोठे मोठे का कापले? मोठे मोठे घरे ना त्याचा फक्त फ्लेवर त्यातले मिरची. हां, कारण मिरची आपल्याला खायची नाही. वाह, द मॅगी जर्नी इज जस्ट स्टार्टेड विथ fireworks Maggie. It works for all generations and all age groups. Mom and me making Maggie. तर मित्रांनो जोरात तयारी चालू आहे, बघत राहा व्हिडिओ. ओके, कांदा मॅगी तर सगळ्या घरांमध्ये बनते, पण काय कळत नाही की सगळ्यांच्या हाताची चव वेगळी असते ना. ते काहीतरी एक मूड असतो मॅगी, त्या मूडच्या हिशोबाने टेस्ट त्याचा बनतो की आपण काय मूडनी बनवतो मॅगी. गाईज, आपण खूप लकी आहे की महाराष्ट्रामध्ये एवढे व्हेजीज आणि एवढं सगळं आपल्याला व्हेजिटेबल्स फ्रेश मार्केटमधून भेटतं, फार्मर्स मार्केटमधून. खूप चविष्ट आणि टेस्टी. कारण आम्ही खूप ट्रॅव्हल पण केलं आहे इंडियामध्ये पण, तर खूप जागेंवर खूप प्रॉब्लेम असतो. आता हे टाकते मी मॅगी मसाला. अच्छा, मॅगी मसाला जो येतो तो. वा, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. ओ, इटालियन मॅगी, चिली फ्लेक्स ऑरिगॅनो. वा, वा, इटालियन मॅगी झाली ठसकेदार मॅगी महाराष्ट्रामध्ये. ठसका म्हणजे आलंच पाहिजे. मसाला म्हणजे जरा परतलं तर छान लागेल ना. तर काय झालं ते टमॅटो इटालियानो. म्हणजे मी समोर उभा आहे ना मित्रांनो, तर मला वाटतं की म्हणजे मी ते अरोमा वगैरे स्मेल येते ना चांगली, तर खूप आणि ठसका खूप मजा येते. आणि येतं टाकतो म्हणून वाव वाव बोलल्याने अजून बरं वाटतं. टमॅटो सॉस. हो, वाव, टमॅटो सॉस व्हेरी गुड. कारण ती मॅगी बनल्यानंतर माझ्या प्लेटमध्ये पण येणार आहे, तर ते वाव वाव जे निघतं ना घडी घडी, ते त्यामुळे बहुतेक. तुम्ही पण बनवा. आणि हां मित्रांनो, माझ्या मम्मीला हे म्हणजे विचारायचं होतं की कोण आपला व्हिडिओ कुठल्या स्टेटमधून किंवा कुठल्या सिटीमधून किंवा कुठल्या परिसरातून बघतो आहे ते आम्हाला प्लीज कळवा, तर आम्ही तुम्हाला एक शाउटआउट देऊ.
बॉस पाणी इज द गेम. कारण हर 50-100 किलोमीटरला पाणीचं टेस्ट चेंज होतं आणि तेच सामग्री टाकल्यानंतरसुद्धा टेस्ट आपला वेगळा होतो. हे आपलं इंडियाची खासियत आहे की नाही. हेच आपण आपल्या गावी बनवली मॅगी तर हिचा टेस्ट एकदम वेगळा येतो. खोकायचं आहे का तुला? मग ठीक आहे. वा नाही सोपी स्टरी मॅगी. आणि मला एक सांग, आपल्याला आता मॅगी जी मी खातो आणि लहानपणी जी खायचो त्याच्यामध्ये टेस्टमध्ये एवढा फरक का लागतो आता? फरक तसं काय नाही, म्हणजे भूक लागली तर मॅगी चांगली लागते खायला, भूक नसेल तर मग अच्छा, म्हणजे आम्ही लहानपणी हे नाही टेस्ट, म्हणजे असं टेस्ट नाही लागत. भूक लागली असं टेस्ट बी लागते आणि आवडते पण सगळ्या लोकांना, लहान मुलांना. आम्ही लहानपणी एवढं खेळायचो, एवढं मस्ती करायचो आणि मग लई भूक लागल्यावरती आम्ही खायचो. आणि आता असं झालं आहे की कधी पण मागितलं तर भेटेल. आधी आम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागायची की भेटेल की नाही भेटेल. आता हे बॉईल यायसाठी आपण थांबलोय का? आवडीने खातात, पण भूक लागल्यावर चांगलीच लागते. पण भूक नसेल तर मग नाही, मजा नाही खायला. एवढी मजा येत नाही. हां. म्हणजे अगोदर आपल्याला खूप मेहनतीने मॅगी भेटायची, आता एकदम सोप्यामध्ये भेटते. आणि अगोदर स्वस्त होती, आता महाग झाली तरी सोप्यामध्ये भेटते. बघा गाईज, ह्याच्यामध्ये बघा एक ऑलरेडी टाकलं आहे आणि आणखीन एक जाणार आहे. मग हळूहळू मी तुम्हाला कळवू की आमच्या घरात किती मेंबर्स आहे, कोण कोण खाणार आहे. तर हे आता सध्या मी आणि माझ्या कोणासाठी आहे? बहिणीसाठी आहे. आम्ही दोघं शेअर करू, म्हणजे इक्वल शेअर राहील. बहुतेक मी कोणता मुलगा आहे तर थोडं मला जास्ती भेटेल, असं काय नाही ना. असं काय नाही, थोडं झाकण ठेवते. हां, आता थोडं झाकण आणि किती मिनटं आपण ठेवूया? थोडं उघडते. हां ठेव तू झाकण. फुलवर आहे ना गॅस? किती वेळ ठेवायचं? मीडियम करते, कमी करते. ते अंदाजपंची आपण चेक करत राहायचं. मग आता भेटूया मॅगी आपण झाल्यानंतर. काय तुला बोलायचं आहे? तुझ्या सेकंड व्हिडिओला पण लोकांनी बघितलं, प्रतिसाद देत आहेत, बघत आहेत, आवडत आहे त्यांना. हो, माझे व्हिडिओ आवडत आहे का ते आम्हाला सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण केलं तर आम्हाला आवडेल. आणि आम्ही काय करतोय, काय कसं बनवतोय, काय दाखवतोय, आवडलं तर सांगा. आता तर आपण पण शिकतोय, तर आपण जास्ती अपेक्षा नाही कोणाला डिमांड करू शकत. पण ज्यांना आवडेल ते स्वतःहून करतील, कारण आपण जे पण व्हिडिओ टाकणार त्यांनी सबस्क्राईब केलं, जे की फ्री असतं ना, म्हणजे कोणी पण सबस्क्राईब करू शकतं. तर त्यांना पण कळेल की आपण व्हिडिओ आपला बनतो आहे आणि आला अपलोड केल्यानंतर त्यांना कळेल की आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे. आणि पर्सनल कमेंट करून पण तुला काय प्रश्न विचारले तर तू त्यांना उत्तर देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नाईस. मग आपण आता मॅगी, अरे वा, ओ हो हो, कंपनी फॅक्टरी मॅगी, वा. मॅगीला पण बोलायचं आहे. हलवत राहायचं. हां, ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे प्रॉपर त्याचं ज्यूस. ठीक आहे, मॅगी रेडी झाल्यावर आपण भेटूया परत, आहे ना. गाईज, मॅगी ॲट इट्स फायनल स्टेज आणि जस्ट अबाउट टू कम इन माय प्लेट. गाईज, आपल्या घरची पर्सनल मॅगी, सर्वांच्या घरची पर्सनल मॅगी जशी असते. पण आय कांट टेल यू किती एक्सायटेड आहे मी खायला, कारण हे सिम्पल पण आहे आणि क्लायमेटच्या हिशोबाने खूप मला आता गरज आहे टेस्टी खाण्याची. सो थँक्यू सो मच मम्मी, तुम्ही बनवून दाखवलं. आणि मला वाटतं हे व्हिडिओ बघितल्यानंतर बहुतेक लोकांना इच्छा करणार आहे मॅगी खायची. तर चला, आपला तर झाला आहे व्हिडिओ. एक आपलं ठरलं होतं, मी आठवून देतो, की व्हायरल टिप ऑफ द डे, म्हणजे आपण काहीतरी एक चांगलं गोष्ट कोणाला तरी प्रोडक्टबद्दल असेल किंवा विचारांबद्दल काय पण एक चांगली गोष्ट सांगणार. तर तू पहिल्यांदा सांगते तर तुला आपले जे बघणारे फॅमिली आहे त्यांना काय सांगणार? काही नाही, तेच म्हणजे आजचा दिवस सुखाचा आणि चांगला जाऊ त्या सर्वांचा. आणि रोज सकाळी जर त्यांनी देवाकडे, सूर्याकडे नमस्कार करून हेच प्रार्थना केली की आमचा रोजचा दिवस, आम्हाला आजचा दिवस भेटला, हा चांगला गेला पाहिजे आणि दररोज चांगला गेला पाहिजे, अशी पण त्यांनी देवाला विश केली तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. रोज करायचं देवाला, सूर्याला नमस्कार. रोजचा आमचा दिवस असा सुखाचा, सुंदर आणि खुशीचा जाऊ द्या. हां, ते तर आहे. आणि आपण सर्व ह्युमन्स आहे, आपण सर्व
आपलं डिझर्व करतो की एक चांगलं स्माइलिंग फेस आणि हॅपी लाईफ हॅपी डे गेला पाहिजे. कालचं आपण काय करू नाही शकत, उद्याचं आपण काय करू नाही शकत, पण आजचं आपण करू शकतो. ते आपल्या हातात आहेत. आपण हॅपी राहायला पाहिजे आहे ना. चल मग आपण व्हिडिओ आता आपण इथे स्टॉप करूया आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर माझ्यातर्फे सर्वांना थँक्यू सो मच. आपण माझा व्हिडिओ बघताय माझ्या आणि माझ्या मम्मीचा. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. थँक्यू सो मच. आणि तुला काय म्हणायचं आहे? थँक्यू. बाय. परत भेटूया. बाय गाईज. सी माय मॅगी अगेन. आय एम गोइंग टू ईट इट नाव. सी या. बाय बाय.